मला असं वाटतं की ही जी आयुष्य कमी होण्याची, कॅन्सर होण्याचा धोका आहे दुसऱ्या कोणाला तरी. हा धोका मला आहे आणि मला होईल हे त्याच दिवशी मला कळतं ज्या दिवशी मला तो ॲक्च्युली होतो. बाय दॅट टाईम इट इज टू लेट. माझ्या अवतीभोवती माणसं मरतात आहेत हो. रोज IT इंजिनियर्सना 22व्या वर्षी हार्ट अटॅक्स येतात आहेत. खेळाडूंना धावता धावता अचानक मरून पडतात आहेत. अजून मला कसली वाट बघतोय मी. आपण विशिष्ट तऱ्हेचं अन्न खावं म्हणून सगळी फूड इंडस्ट्री आणि फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आपलं सगळं कौशल्य, व्यावसायिक कौशल्य, पैसा, टेक्नॉलॉजी त्यासाठी लावते आहे. माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या रॉय नाचून नाचून आपल्याला सांगतात आहेत की हे खा, ते खा. म्हणजे आपलं खाणं अतिशय महत्त्वाचं असलं पाहिजे. मध्ये बराक ओबामा दिल्लीमध्ये आले, 3 दिवस राहिले. दिल्लीमधलं पोल्युशन कुप्रसिद्ध आहे. US त्यांच्या वैद्यकीय शास्त्रज्ञांनी हिशोब लावला की दिल्लीमध्ये 3 दिवस राहिल्यामुळे ओबामाचे आयुष्य 7 दिवसाने कमी झालं. जो दिल्लीमध्ये कायमच राहतो त्याचं काय होईल? मी जर अशा शहरामध्ये आणि अशा वस्तीमध्ये राहण्याचा आग्रह धरला की जिथे अत्यंत पोल्युशन आहे, आता माझ्या करिअरसाठी ते सोयीचं आहे. पण याचाच अर्थ मला त्याची किंमत द्यावी लागते आहे की मला कॅन्सर होणार किंवा पोल्युशनमुळे मला दमा आणि ब्रॉन्कायटिस होणार. दारू मात्र मध्यम वर्गात असं मानलं जातं की प्लेजर गुड आहे. असा एक गोड गैरसमज आहे की याच्यामुळे हृदयरोग कमी होतो, ते खोटं आहे. अल्कोहोलमुळे हृदयरोग वाढतो, ब्लड प्रेशर वाढतं, कॅन्सर वाढतो. मी स्वस्थ आहे का नाही हे मी कसं तपासायचं ॲज अन इंडिव्हिज्युअल? जो स्व में स्थित है वो स्वस्थ है. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या थिंक लाईफमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज एका अशा व्यक्तीशी आपण गप्पा मारणार आहोत की ज्यांच्याशी प्रत्यक्ष गप्पा मारायची संधी थिंक बँक चालू झाल्यापासून आम्ही शोधत होतो आणि आज माझ्याबरोबर आहेत डॉक्टर अभय बंगसर. तर स्वागत आहे थिंक बँकवरती. नमस्कार. मुलाखतीकडे वळण्याआधी जाणून घेऊया आजच्या आपल्या प्रायोजकांबद्दल. थिंक बँकच्या या व्हिडिओचे प्रायोजक आहेत विंट वेल्थ. विंट वेल्थ हा एक युनिक स्टार्टअप आहे. विंट हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की जिथं आपण सर्वजण 9 ते 12% फिक्स रिटर्न देणाऱ्या बॉन्डमध्ये गुंतवणूक करू शकतो. विंट हा एक सेबी रजिस्टर्ड ब्रोकर आहे आणि झेरोदा सारख्या मोठ्या संस्थेनं त्यांना बॅक केलेलं आहे. त्यामुळे ट्रान्सपरन्सी आणि ट्रस्ट त्याच्या बाबतीत विंट वेल्थ टिकमार्क होतो. शिवाय या प्लॅटफॉर्मवरती जे बॉन्ड गुंतवणुकीसाठी उपलब्ध केले जातात त्याच्यामध्ये विंट वेल्थ स्वतः सुद्धा गुंतवणूक करते, जेणेकरून सर्व चेक अगदी व्यवस्थित पार पाडले जाते. या प्लॅटफॉर्मवरती अगदी 1,000 रुपयापासून आपण आपली गुंतवणूक सुरू करू शकतो. त्यामुळे गुंतवणुकीचा एक नवा आयाम आपल्या सर्वांसाठी उपलब्ध झालेला आहे. विंट वेल्थ बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा. आता वळूया मुख्य मुलाखतीकडे. सरांबरोबर आपण कोविडमध्ये व्हर्च्युअल बोललो होतो, पण प्रत्यक्ष बोलण्याची पहिल्यांदाच संधी येते. आरोग्य, सार्वजनिक आरोग्य याच्यातलं देशातलं नव्हे जगातलं एक अत्यंत महत्त्वाचं नाव म्हणजे सर आहेत. गेले कित्येक दशकं सर्चमधलं काम असेल, निर्माणसारखी संस्था असेल आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांच्याबद्दल वाचलं, पाहिलं, ऐकलं असेलच. त्यांचं माझं साक्षात्कारी हृदयरोग हे पुस्तकही खूपच त्यावेळीपासून आजही पाहिलं, वाचलं जातं. त्याच्यानंतर महत्त्वाची बाब म्हणजे आत्ता राजहंस प्रकाशननं आरोग्य स्वराज्य हे त्यांचं पुस्तक प्रकाशित केलंय आणि सार्वजनिक आरोग्याबद्दलची एक समग्र मांडणी सरांनी या पुस्तकामध्ये केलेली आहे. तर ती आज समजून घ्यायची आहे. सार्वजनिक आरोग्याबद्दलचं त्यांचं सगळंच म्हणणं समजून घ्यायचं आहे. त्यासाठी आजची मुलाखत पद्मश्री डॉक्टर अभय बंगसर. तर स्वागत आहे थिंक बँकवरती. आणि ज्याचा उल्लेख आपण केला पुस्तकाचा, आरोग्य स्वराज्य म्हणजे नक्की काय? आरोग्य स्वराज्य शब्दामध्ये ऑब्व्हियसली 2 शब्द आहेत, आरोग्य आणि स्वराज्य. तुम्ही सार्वजनिक आरोग्याची मांडणी म्हणून उल्लेख केलात, पण वस्तुतः प्रत्येकाच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी प्रत्येकाला पहिले असते. पण आम्ही वैद्यकीय व्यवसायातली माणसं किंवा आरोग्य व्यवस्था ही व्यक्ती आजारी पडली की माझ्याकडे येईल आणि मग मी काय करेन असा सगळा विचार असतो. 1984 साली मी अमेरिकेमध्ये शिकून आम्ही परत आलो. दिल्लीला गेलो असताना गांधी पीस फाउंडेशनमध्ये एका म्हाताऱ्या गृहस्थाशी माझी भेट झाली. त्या म्हाताऱ्या माणसाने मला विचारलं की आरोग्याची भारतीय व्याख्या सांग. तर माझ्या पूर्ण वैद्यकीय शिक्षणात, पब्लिक हेल्थ शिक्षणात भारतीय व्याख्या आरोग्याची मी WHO ची व्याख्या सांगितली, ती त्यांनी धुडकावून लावली. ही पाश्चिमात्य व्याख्या आहे म्हणे.
नाही माहीत भाऊ. ते म्हणाले, काय म्हणतात? निरोगी माणसाला काय म्हणतात? म्हटलं स्वस्थ. बस तीच आरोग्याची व्याख्या आहे. आरोग्याची भारतीय व्याख्या स्वस्थ है. जो स्व में स्थित है वो स्वस्थ है. ते हिंदीत बोलत होते म्हणून हिंदीत सांगतो. तर हा संस्कृत शब्द स्वस्थ अतिशय अर्थगर्भ आहे, की माणूस जर परावलंबी झाला तर तो अस्वस्थ आहे. आणि आरोग्य, तुम्ही निरोगी याची व्याख्या काय, की तुम्हाला कोणावरतीच अवलंबून राहावं लागत नाही. तुम्ही स्वस्थ आहात. जो तटावर स्थित आहे तो तटस्थ, जो दूर स्थित आहे तो दूरस्थ, जो स्वमध्ये स्थित आहे तो स्वस्थ. भारताची त्या शब्दामध्येच निहित आहे की हेल्थ इज फ्रीडम. स्वातंत्र्य आणि स्वावलंबन हे त्या स्वस्थ शब्दामध्येच निहित आहे. आणि आम्ही नेमका उलटा विचार करतो. आरोग्य व्यवस्था, आजारी माणसं आमच्याकडे येतील, आम्ही त्याला आरोग्य सेवा देऊ. हा माझ्यासाठी एक युरेका मोमेंट होता, की आरोग्याकडे अगदी वेगळ्याच नजरे. आणि मी योगायोगाने तो माणूस म्हणजे महात्मा गांधींचे नातू प्रोफेसर रामचंद्र गांधी होते. ते नंतर मला त्यांचं नाव कळलं. तर जणू काही गांधीच्याच मुखाने मला पुन्हा एकदा आरोग्याचा वेगळा अर्थ प्रतीत झाला. आणि मग गांधींचा दुसरा शब्द स्वराज्य. त्यांनी हिंद स्वराज्य पुस्तक लिहिलं. टिळकांनी आपल्याला सांगितलं की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. गांधी असं म्हणाले की स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य नाही, स्वतःवरती राज्य. हे इतकं पॅराडाईम शिफ्ट आहे बघा. माझं राज्य तर मला प्रत्येकालाच आवडतं, कोणाला आवडत नाही. सगळ्याला वाटतं की माझ्या इच्छेनुसार जग चालायला पाहिजे. तर जगाचं नरक होईल जर सगळ्याच्या इच्छेनुसार जग चालायला लागलं तर. ट्रम्पच्या इच्छेने चालतंच आहे सध्या. पण गांधी म्हणतात आहेत की स्वराज्य म्हणजे स्वतःवरती राज्य, आत्मानुशासन. आता या दोन कल्पनांना खरं म्हणजे मी आरोग्य स्वराज्यामध्ये एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आरोग्य स्वराज्य ही स्वास्थ्य आणि स्वास्थ्य व्यवस्थेला एक वेगळा राजकीय अर्थ लावण्याचा प्रयत्न आहे, की दुसऱ्यावर अवलंबून राहणारी आरोग्य व्यवस्था मला नको. मला स्वमध्ये स्थित राहायचं आहे. ते व्हायचं असेल तर मला निरोगीच राहायला पाहिजे. मी आजारी पडलो की झालोच मी अस्वस्थ, मला जावंच लागणार डॉक्टरकडे, रुग्णालयाकडे. म्हणून मी निरोगी कसं राहायचं हा त्याचा पहिला भाग. त्यासाठी खरं म्हणजे निरोगीपण हे निसर्गदत्त आहे. आपण निरोगीच असतो निसर्गतः, जन्मतः आपण निरोगीच असतो. नंतर आपण आजारी पडतो. तर तो नैसर्गिक हक्क जो आहे माझा निरोगी असण्याचा, स्वस्थ असण्याचा, तो प्राप्त कसा करायचा. आणि यदा कदाचित आजारी पडलोच, प्रत्येकजण पडणारच, तर आरोग्य सेवा कशी हवी. तर या दोन्ही गोष्टी एकत्र जिथे येतात ते आरोग्य स्वराज्य असं म्हणून ही मांडणी करण्याचा प्रश्न आहे. माझं तुम्ही उल्लेख केला, मला स्वतःलाच जेव्हा हृदयरोग झाला तेव्हा माझ्या जगण्यात काय चुका झाल्या आणि त्यातनं हृदयरोग टाळण्यासाठी कसं जगावं हे माझा साक्षात्कारी हृदयरोगमध्ये मी विस्तृतपणे मांडलं. पण त्याच्यानंतर 20 वर्ष झाली, समाज बदलला, प्रश्न बदलले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कल्पना पूर्ण समाजालाच कशी लागू करता येईल, की माणसांना हृदयरोगच होऊ नयेत, आणि झालेच तर त्यांना कशा प्रकारची आरोग्य सेवा असावी. आरोग्य स्वराज्य या शब्द कॉइन करण्यामध्ये आणि त्या पुस्तकाच्या मागे मूळ कल्पना ही आहे खरं. या सगळ्या मुद्द्यांवर आपण डिटेलमध्ये येऊ. पण पहिला जो मुद्दा आहे स्वस्थ राहणं, आणि आता आम्ही सगळेच एकदम सेल्फिश आहोत. तर मला तुमच्या अनुभवातनं हे सांगा की मी स्वस्थ आहे का नाही, हे मी कसं तपासायचं ॲज अन इंडिव्हिज्युअल. तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे जर आपण ही व्याख्या जर वापरली की जो स्वमध्ये स्थित आहे तो स्वस्थ, तर तुम्हाला डॉक्टरांकडे जावं लागतं, हॉस्पिटलमध्ये जावं लागतं, औषधं घ्यावी लागतात, तर तुम्ही अस्वस्थ. ही एक साधी ऑपरेशनल डेफिनेशन आहे, पटकन ओळखता येतं. पण खरं म्हणजे मी आजारी पडायच्या अगोदरही मी अस्वस्थ आहे का, तर यासाठी मात्र काही वैद्यकीय चाचण्या कराव्या लागतील. पण मी आज खरं म्हणजे क्वचितच कोणी माणूस असा म्हणू शकतो की मी स्वस्थ आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा सरासरी आयुर्मान 32 वर्ष होतं. आता भारताचं सरासरी आयुर्मान 70 वर्ष आहे. म्हणजे माणसं खूप जास्त जगतात आहेत. पण जगतात आहेत सोबत आजार घेऊन. प्रत्येकाला सरासरी 2-4 कोणते तरी रोग आहेतच.
ब्लड प्रेशर, डायबिटीस, लठ्ठपणा, हृदयरोग, लकवापासून तर मानसिक त्रास खूप कॉमन झालेले आहेत. तर प्रत्येकच माणूस अनेक आजारांसोबत जगतोय म्हणजे मी काही स्वस्थ नाहीच आहे. तर मी स्वस्थ आहे की अस्वस्थ आहे हे वैद्यकीय चाचण्यांना कळू शकतं, पण मला वैद्यकीय चाचण्यांकडे जावं लागतं याचा किंवा उपचारासाठी जावं लागतं, तर मी अस्वस्थ आहे. ही साधी व्याख्या झाली. पण हा जो मूळ तुम्ही मांडलात, की निरोगी असणं हे निसर्गदत्त आहे. पण तुम्ही ज्यांचा उल्लेख केलात असे सर्व आमच्या भाषेतले लाईफस्टाईल डिसीजेस आणि याची सुरुवात मग निद्रानाश, ॲसिडिटी असं प्रत्येकाला कमी अधिक प्रमाणात काही ना काहीतरी आहे. मग सतत कोणता तरी रोग घेऊन जगणं, ह्याला काय म्हणायचं नक्की? म्हणजे हे निरोगी नाहीये ना, 50 वर्ष जगणं असं? हे तर खरं आहे की हे निरोगी नाही आहे, तरी आपल्याला जीवन अतिशय प्रिय आहे. हं, मरायची कोणाचीच इच्छा नाही. हं, महाभारतामध्ये तो प्रसंग आहे बघा. युधिष्ठिर सरोवराचं पाणी प्यायला जातो आणि यक्ष म्हणतो पहिले प्रश्नांची उत्तरं दे. हं. मराठीत त्यामुळे यक्ष प्रश्न हा शब्दच आहे मुळे. हं, तर यक्षाचा एक प्रश्न काय आहे युधिष्ठिराला, की जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय? हं, आणि युधिष्ठिर त्याचं उत्तर जे देतो, की अवतीभोवती सगळेजण मरतात आहेत हे वास्तव बघतो माणूस. मरण अटळ आहे आणि तरी प्रत्येकजण अशा गफलतीत वावरतो की हे मला लागू होत नाही. हं, तर आपण सगळेच तसे वावरत असतो आणि जोपर्यंत आपण मरणाच्या दारावर पोचत नाही तोपर्यंत आपण आरोग्याचाच विचार करत नाही. हं, त्यामुळे 70 वर्ष आयुष्य, पण वयाच्या 20-25 पासून रोगांशी सामना हे आता सर्वसामान्य चित्र झालेलं आहे. हं, ते बहुतांशी ते आपल्या जीवनशैलीमध्ये आहे. हं. तुम्ही उल्लेख आत्ता ॲसिडिटीचा केला. हो. आता ॲसिडिटी बहुतांश मध्यम वर्गाला किंवा तरुण वर्गाला आजकाल ॲसिडिटीचा त्रास असतो. पहिली गोष्ट म्हणजे माझा आहार खूप अनियमित आहे. बऱ्याचला त्यातला आहार जो आहे मी बाहेर खातो आहे. मी प्रोसेस फूड्स खातो आहे. याच्यामधली ॲसिडिटी होते. हं, तंबाखू आणि दारू या दोन्ही पदार्थांच्या वापरामुळे ॲसिडिटी होते. हं, कॉफी किंवा चहाचा अतिरेकमुळे ॲसिडिटी वाढू शकते. मानसिक ताण याच्यामुळे ॲसिडिटी होते. हे कोणाला नाही आहे. हं, त्यामुळे ॲसिडिटी बहुतेकांना होणार आणि शिवाय हे झालं आपण बोलतो सुशिक्षित मध्यम वर्गांविषयी. ग्रामीण भागामध्ये ॲसिडिटीचं तंबाखू, दारू आहेच आहे. हेलिकोबॅक्टर पायलोराय नावाचं एक इन्फेक्शन आहे. बरं. हा एक बॅक्टेरिया आहे. त्याचा शोध आत्ता 30 एक वर्षापूर्वी लागला. ऑस्ट्रेलियाच्या एका वैज्ञानिकाने शोधला. त्याला नोबेल प्राईज मिळालं. हं, तर काय गंमत की आपल्या आपल्या स्टमकमध्ये, जठरमध्ये अन्न पचवायला खूप तीव्र ॲसिडिटी असते. तिथे कोणी बॅक्टेरिया जिवंत राहू शकतील असं आम्ही वैद्यकीयवाल्यांनी मान्य करून टाकलं की तिथे काय जगूच शकत नाही, इतका ॲसिड आहे. याने शोधून काढलं की नाही तिथे हा हेलिकोबॅक्टर पायलेराय जठराच्या आवरणाच्या आतमध्ये दडून बसतो आणि तो क्रॉनिक ॲसिडिटी करतो. आणि ग्रामीण भागातल्या 50, 60, 80% लोकांना हा हेलिकोबॅक्टर पायलेराय आहे. बापरे! सॅनिटेशन खराब असेल, शौचाला बाहेर जात असतील, पिण्याचं पाणी शुद्ध नसेल, तर तुम्हाला इन्फेक्शन लागतं. भारतातल्या ग्रामीण भागात बहुतांशी लोकांना हे इन्फेक्शन आहे. त्यामुळे ग्रामीण भागांना या कारणामुळे आहे, शहरी लोकांना दुसऱ्या कारणामुळे आहे. पण प्रत्येकाला जणू काही ॲसिडिटी आहे. एक उदाहरण घेतलं, तसंच बीपीचं, तसंच शुगरचं, तसंच लठ्ठपणाचं, तसंच बॅकएकचं, इतक्या अनेक रोगांसोबत आपण जगतो. हे हं, आता जगणं मला प्रिय आहे. मला मरायचं नाही आहे. हो. पण मला हे रोगही नको आहेत. हं, त्यामुळे मग प्रश्न असा हा अगदी युनिव्हर्सल प्रश्न आहे खरं म्हणजे, की मी निरोगी कसं जगावं? हं, मला नाही डॉक्टरांकडे जायचं. मला नाही रुग्णालयांच्या दारात जायचं आहे. मला त्यांच्याविषयी भीती वाटते. मला संशय वाटतो. त्यामुळे मग त्यांच्याकडे जायचं नसेल, तर मला स्वस्थ राहायला पाहिजे. हं, मला स्वस्थ राहायचं असेल, तर मी कसं जगावं? हा एक प्रश्न आहे. हं. आणि दुसरा यदाकदाचित मला रोग झालाच, तर मला आरोग्य सेवा कुठे कशी मिळेल? हा दुसरा प्रश्न आहे. या दोन्ही प्रश्नांवरती येतो मी, कारण हे दोन्ही प्रश्न मिळून आरोग्य स्वराज्य असं हो. तुमच्या बोलण्यातून दिसतं. दुसरा प्रश्न बाजूला ठेवू, पहिला प्रश्न, मी निरोगी कसं राहायचं? माझी अडचण अशी आहे, की आत्ता माझ्या समोर एवढा कंटेंट ओव्हरलोड आहे, की मी निरोगी कसं राहायचं हे सांगणारे 100 मार्ग आहेत आणि ते एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात. ते कधी सायंटिफिक असतात का नाहीत ते मला माहीत नाही. कित्येकदा स्युडो सायंटिफिक असतात
अशा वेळेला तुमच्या अभ्यासातनं 40 वर्षाच्या अनुभवातनं शास्त्रीय मार्ग काय निरोगी राहण्याचा? मला स्वतःला जोपर्यंत हृदयरोग झाला नाही, तोपर्यंत मी निरोगी राहण्याचे मार्ग रुग्णांना लावत होतो. हं. पण स्वतःकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होतो. 39व्या वर्षी पहिल्यांदा मला चेस्ट पेन झाला. माझं रोगनिदान व्हायलाच 5 वर्ष लागलेत. माझं 44व्या वर्षी मला फ्रँक हार्ट अटॅक आला, तेव्हा त्याचं खरं म्हणजे रोगनिदान होऊ शकलं. आणि त्यामुळे मला प्रचंड गिल्ट, भीती देखील, मला मरायचं नव्हतं. आणि गिल्ट देखील की मी डॉक्टर होतो आणि तरी देखील मला हृदयरोग झाला आणि तो इतकी वर्ष निदान आम्ही नाही करू शकलो. तर त्याच्यातनं माझं काय चुकलं याचा मी शोध घ्यायला लागलो. माझा साक्षात्कारी हृदयरोगमध्ये ती विस्तृतपणे मांडली आहे मी ती. पण तुम्ही प्रश्न विचारलात म्हणून की मला निरोगी राहायचं असेल तर पहिली गोष्ट असं की निसर्गाने मला निरोगीच जन्माला आणलेलं आहे. काही अपवादात्मक सोडून देऊ आपण, कंजेनायटल ज्यांना दोष आहेत ते सोडून देऊ. पण निसर्गाने मला निरोगी जन्माला आणलेलं आहे. मी निरोगी पद्धतीने कसं जगू शकेन? तर मी जरी मॉडर्न मेडिसिनचा डॉक्टर असलो, तरी मी म्हणेन की याचा विचार जास्त खरं म्हणजे भारतातल्या पारंपरिक शास्त्राने याचा विचार जास्त सखोल केला आहे. अच्छा. शक्य आहे की त्यावेळी मेडिकल टेक्नॉलॉजीच नव्हती, त्यामुळे त्यांच्याकडे एवढंच होतं की जगायचं कसं निरोगी. पण त्यामुळे एक माझा आहार कसा असायला पाहिजे? हं. दिवसभरामध्ये आपण सरासरी 3 किलो अन्न आणि द्रव पदार्थ आपल्या पोटात घेतो. हं. हे आज आपण कसे निवडतो? आरोग्यासाठी योग्य आहेत, चांगले आहेत, उपयुक्त आहे म्हणून निवड करत नाहीत आपण. आपल्याला तसं वाढलं जातं म्हणून आपण खातो किंवा बाजारात जे मिळतं ते आपण खातो किंवा ज्याच्या फॅशन्स आहेत ते आपण खातो. आणि आपण विशिष्ट तऱ्हेचं अन्न खावं म्हणून सगळी फूड इंडस्ट्री आणि फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आपलं सगळं कौशल्य, व्यावसायिक कौशल्य, पैसा, टेक्नॉलॉजी त्यासाठी लावते आहे. माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या रॉय नाचून आपल्याला सांगतात आहेत की हे खा, ते खा. म्हणजे आपलं खाणं अतिशय महत्त्वाचं असलं पाहिजे. हं. त्याशिवाय मॅकडोनाल्ड कशाला आणि नेस्ले कंपनी कशाला एवढे प्रयत्न करतील? तर एक आपलं खाणं बहुत मोठ्या प्रमाणात आपण ठरवत नाही आहोत. हं. दुसरं कोणीतरी ठरवत आहे. बऱ्याचदा आपल्याला काय खायला आवडतं ते देखील आपण फॅशनमधनं जातो. आता बालवाडीमध्ये माझा नातू जातो. तर तो सांगत होता, तो त्याच्या आईला म्हणत होता, "आई तू मला नूडल्स दे." 5 वर्षाचा आहे बरं का तो. का? माझ्या डब्यामध्ये नूडल्स दे, कारण दुसरी मुलं नूडल्स आणतात. हं. तर त्याचा देखील फूड चॉईस इतर मुलं काय बालवाडीतले डब्यात आणतात त्याच्यानं ठरतोय. तर आपले फूड चॉईसेस दुसरं कोणीतरी ठरवतंय. अगदी म्हणजे थोडंसं विद्रूप वाटणारं उदाहरण जर द्यायचं म्हटलं, तर अमेरिकेमध्ये जी गुरं असतात ना, कापण्यासाठी असतात, बीफसाठी असतात. त्यांना बांधून त्यांना स्टॉल फीडिंग करतात. ते बांधलेले आहेत, तिथेच उभे राहतात आयुष्यभर आणि त्यांना नुसतं समोर ते ठेवलं जातं टोपलं. ते दिलं ते खातात. तसं आपलं एकूणच सिस्टीम जणू काय आपलं स्टॉल फीडिंग करतंय. हं. जे फूड इंडस्ट्रीला योग्य वाटतं, जे बाजाराला योग्य वाटतं, ते आपल्याला खिलवलं जातं. ते चांगलं कसं आहे हे पटवलं जातं आणि मग आजारी पडलो की आपण कापायला आपल्याला पाठवलं जातं. म्हणजे एकूणच जर मामला बघाल तर बऱ्यापैकी त्या अमेरिकेतल्या गुरांच्या इंडस्ट्रीसारखी आपली स्थिती आहे. आपलं स्वातंत्र्य याच्यात आहे की मी माझ्या आरोग्यासाठी जे आवश्यक आहे ते खाईन आणि तसं खाईन. आता इथे अर्थात मी काय याचं पूर्ण भाषण नाही देणार की काय आरोग्यासाठी योग्य आहे. पण त्याचा मी शोध घेतला पाहिजे की माझ्या आरोग्यासाठी काय योग्य आहे. हं. पण अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर फॅटचं प्रमाण जे आहे त्यातलं सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण खूप कमी केलं पाहिजे. त्यामुळे शक्यतो लो फॅट डाएट पाहिजे. आपल्या जेवणामध्ये मैद्याचा वापर प्रचंड आहे. ब्रेड असो, बिस्किट असो, सगळे बेकरी प्रॉडक्ट्स असो, हॉटेलमध्ये आपण जे खातो, मैदा फार मोठ्या प्रमाणात आहे. त्याचं प्रमाण कमी पाहिजे आणि खरं म्हणजे फायबर जास्त प्रमाणात पाहिजे. फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स असं सध्याचं आरोग्यशास्त्र असं म्हणतं, की जे लोक रोजच्या जेवणामध्ये 5 फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल घेतात आणि एक फ्रूट किंवा व्हेजिटेबल म्हणजे 150 ग्रॅम, म्हणजे नुसतं नाही तर एक दाणा खाल्ला आणि म्हटलं मी, हं. तर 150 ग्रॅम अशी 5 फ्रुट्सचे सर्विंग्स घेतले तर मृत्यू
आणि रोगांचं प्रमाण 50% कमी होतं. बर तर आहारातले सोपे सोपे उपाय आहेत की जे आपण घरच्या घरी करू शकतो. पण आपले आहाराचे निर्णय मोठ्या प्रमाणामध्ये हळूहळू अन्य जण घ्यायला लागलेले आहेत. आपण घेत नाही आहोत. तिथे आपण स्वतंत्र व्हायला पाहिजे आणि माझ्या आरोग्यासाठी मला कोणता आहार घेतला पाहिजे, ती निवड मी स्वतः केली पाहिजे. यासाठी ऑब्व्हियसली सोशल मीडिया किंवा वर्तमानपत्रातल्या जाहिरातींनी जाऊ नये. पण त्यासाठी ऑथेंटिक पुस्तके जी आहेत, ज्याच्यामागे विज्ञान आहे आणि ज्याच्यामध्ये दुसरा कोणता वेस्टेड इंटरेस्ट नाही आहे, असे स्रोत शोधले पाहिजेत. काही मांडणी या पुस्तकामध्येही मी केली आहे, काही माझा साक्षात्कारीमध्ये केली आहे, अन्यत्रही वाचता येईल लोकांना. पण आपल्या आहाराची निवड आपण अतिशय चॉईसने, आरोग्यासाठी आहार इथे उल्लेख जाता जाता फक्त करून देतो. गांधीजींनी एक विचित्र व्रत सांगितलेलं आहे. त्याचं नाव आहे अस्वाद व्रत. आपण सगळे आस्वादासाठी खातो. आपल्याला काय चमचमीत लागतं, जिभेला काय आवडतं ते मला अजून हवं असतं, आपण आस्वादासाठी खातो. गांधीजीने आश्रमामध्ये 11 व्रत आश्रमाईंना सांगितली होती. त्यातलं एक होतं अस्वाद व्रत, की चवीसाठी खाऊ नका. अस्वाद, चवीमध्ये इंटरेस्ट घेऊ नका, तुमच्या आरोग्यासाठी खा. म्हणून जिभेचा उपयोग, जिभेने तुम्हाला डिक्टेट करायला नको तुमची फूड चॉईसेस, तुम्ही जिभेला डिक्टेट करायला पाहिजे. तर चमचमीत काय वाटतं याच्याने माझे निर्णय होऊ नयेत, काय आरोग्यासाठी योग्य आहेत याच्याने निर्णय व्हावेत. हा झाला एक आहाराचा विषय. अशा अनेक गोष्टी सांगता येतील की निरोगी राहायचं असेल तर शरीराला व्यायाम पाहिजे. आपल्या शरीरामध्ये जवळजवळ 50% वजन हे स्नायूंचं असतं. 70 किलो सरासरी वजनाचा माणूस असेल, 35 किलो त्याच्या शरीरामध्ये स्नायू असतात. आता थोडं आपल्यापैकी प्रत्येक जण विचार करून बघू शकतो की अर्ध वजन जर माझं स्नायूचं आहे, या स्नायूचा उपयोग मी किती करतो. तर आपल्यापैकी बहुतांश जण स्नायूचा उपयोग फार कमी करतात. आपण चालत नाही, आपण व्हेकल वापरतो. आपण जिन्यावर चढत नाही, आपण लिफ्ट वापरतो. आता आपल्याला शेतीमध्ये काम करावं लागत नाही, आपल्याला गुरं हाकावी लागत नाही, आपल्याला पाणी आणावं लागत नाही, सरपण आणावं लागत नाही. शरीर श्रमाची बहुतेक कामं आपल्या जीवनातनं एलिमिनेट झालेली आहेत. काही जण 10-15% लोक आपल्या प्रेरणेने जिम विममध्ये जात असतील, पण बहुतेक लोक व्यायाम करत नाहीत. मग हे शरीर टिकेल कसं? जर 50% स्नायू शरीरात निसर्गाने दिलेले आहेत, हे कोट्यावधी वर्षाच्या इव्होल्युशनमधनं ठरलेलं आहे की प्राण्याला स्नायू पाहिजेत हालचालीसाठी. आपण त्याचा उपयोग करत नाही. आपण फक्त मेंदूचा उपयोग मोठ्या प्रमाणात करतो. मेंदू उपयोगीच आहे. आणि दुसरा आपण कोणता उपयोग करतो, तो उजव्या हाताच्या अंगठ्याचा. नोटा मोजणं असो, पेनने लिहिणं असणं की मोबाईल फोन चालवणं असो, फक्त उजव्या हाताच्या अंगठ्याचा वापर आपण करतो, बाकी स्नायूंचा वापर करत नाही. जे लोक रोज 30 मिनिटं किंवा त्याच्याहून जास्त चालतात किंवा समकक्ष व्यायाम घेतात, पुन्हा त्यांच्यामध्ये हृदयरोगाचं आणि मृत्यूचं प्रमाण 50% कमी होतं. आता हे दोनच गोष्टी आपण सोबत जर केल्या, आहाराची 5 फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आणि डेली रोज 30 मिनिटं किंवा त्याच्याहून जास्त चालण्यासारखा मॉडरेट व्यायाम, काय फार मोठं वेट लिफ्टिंगची गरज नाही. या दोनच गोष्टींनी आपण रोग आणि मृत्यूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो. त्यामुळे निरोगी जगणं म्हणजे काय? तर आहार आहे, व्यायाम आहे. तिसरी गोष्ट, आपल्या जीवनामध्ये ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज नावाचा एक अत्यंत मोठा जगातला अभ्यास आहे. तर 2010 मध्ये, 2017 मध्ये, 2024 मध्ये 3 वेळा तो प्रकाशित झाला. जगातल्या 4 अब्ज आरोग्याचे डेटा वापरून त्यांनी हा केलेला अभ्यास आहे. तेव्हा जगातला आजवरचा सगळ्यात मोठा अभ्यास आहे. जगामध्ये जेवढे मृत्यू आणि रोग होतात त्यांचं प्रमाण आणि ते का होतात हे त्यांनी काढलं. तर जगामध्ये होणाऱ्या रोग आणि मृत्यूंची जी कारणं आहेत, त्या कारणांना रिस्क फॅक्टर, पब्लिक हेल्थच्या भाषेमध्ये रिस्क फॅक्टर म्हणतात. तर ती जी 7 सर्वोच्च कारणं आहेत, त्यातले 2 आहेत तंबाखू आणि दारू. त्यामुळे तंबाखू आणि दारू ही आता रोगनिर्मितीची साधनं आहेत. एकेकाळी कॉलरा प्लेग होते, आता कॉलरा प्लेग गेले, त्यांच्या जागी हृदयरोग आणि लकवा आणि BP आले.
आणि तिथे तंबाखू आणि दारू खूप प्रमाणात कारणीभूत आहेत, कॅन्सरला कारणीभूत आहेत. त्यामुळे तंबाखू आणि दारू हे जणू काही प्लेजर गुड्स आहेत असं आपण समजतो, आपण वापरतो, पण ते कॅन्सर गुड्स आहेत. तंबाखू जेवढे कॅन्सर जगात निर्माण होतात त्यापैकी 50% डायरेक्ट इनडायरेक्टली तंबाखूमुळे होतात. बापरे. आणि सर्जन जनरलची एक नुकतीच रेकमेंडेशन आली होती की दारूच्या बाटल्यांवरती आता लेबल लावा की दिस इज कार्सिनोजेनिक. आता याच्याविषयी कोणता संशय उरलेला नाही की अल्कोहोलमुळे पिण्यामुळे कॅन्सर होतो. 7 विविध प्रकारचे कॅन्सर अल्कोहोलमुळे वाढतात. तंबाखूमुळे तर 80 प्रकारचे विविध रोग वाढतात. त्यामुळे हे जे 2 पदार्थ आहेत हे जीवनामध्ये अजिबात नकोत. तंबाखू आणि स्मोकिंग नको हे तर 20-30 वर्षापासून आपण ऐकतो आणि हळूहळू तोसा फरक घडतोय. दारू मात्र मध्यम वर्गात असं मानलं जातं की हे प्लेजर गुड आहे. असा एक गोड गैरसमज आहे की याच्यामुळे हृदयरोग कमी होतो. ते खोटं आहे. ते अल्कोहोल इंडस्ट्रीने स्पॉन्सर केलेल्या अभ्यासांमधनं असं मांडलं गेलं. ते पटकन आपण उचलून धरलं. पण वस्तुतः अल्कोहोलमुळे हृदयरोग वाढतो, ब्लड प्रेशर वाढतं, कॅन्सर वाढतो. आणखी म्हणून लॅन्सेटचा अख्खा इश्यू निघाला त्याच्यामध्ये ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडीमध्ये त्याच्यावरनं आधारित त्यांचा अभ्यास की ओनली सेफ ड्रिंकिंग लेवल इज 0 ड्रिंकिंग. आणि हे WHO आता म्हणायला लागलं आहे. तर मग दारू आणि तंबाखूला माझ्या जीवनातनं उच्चाटन केलं पाहिजे. आणि तरी अजून पुढे जायचं असेल तर खरं म्हणजे रोज काही योगासन, शवासन, प्राणायाम, ध्यान हे केलं पाहिजे. तर निरोगी राहायचं म्हणजे मी अजून मानसिकवर आलोच नाही आहे, पण निरोगी राहायचं असेल म्हणजेच आरोग्य स्वराज्य हवं असेल आणि मला आरोग्य व्यवस्थेकडे वारंवार आजारी म्हणून जायचं नसेल तर खरं म्हणजे हे सगळे डिटर्मिनंट्स त्याचे माझ्या हातात आहेत. ते स्वातंत्र्य मी घेतलं पाहिजे. ते स्वातंत्र्य जेव्हा मी गमावतो तेव्हा मी अस्वस्थ होतो. सर, हे सगळं मान्य आहे, पटण्याजोगं तर आहेच आहे. प्रश्न असा होतो, विशेषतः ऑडियन्सचाही फीडबॅक येतो, सगळ्यांचा येतो, की हे ऐकलं की मी सजग होतो. प्रत्येक इंडिव्हिज्युअल सजग होतो. काही दिवस तसा वागतो आणि पुन्हा पहिले पाढे 55 होतात. कारण आजूबाजूचा भोवताल, कंटेंट ओव्हरलोड, स्टेटस सिम्बॉल, बाहेरचं खाणं, लाईफस्टाईल चेंज या सगळ्यामुळं कळतं पण वळत नाही, असं आमच्यातल्या बहुतांश जणांची परिस्थिती होती. तर आता हे ऐकू आम्ही, मग आम्ही 10 दिवस नीट वागू, परत पहिले पाढे 55 होतील. हे टाळायचं असेल तर सस्टेनेबल लाईफस्टाईल चेंज कसा करायचा? दुर्दैवाने त्याच्या बाबतीत हे दुर्दैवाने म्हणतोय मी, असं व्हावं असं म्हणत नाही मी, पण दुर्दैवाने घडतं असं जे माझ्या बाबतीत घडलं. मी MD केलं. मी 9 वर्ष मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होतो, पण तरी स्वतःच्या आरोग्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करत होतो. झटका लागला. तेव्हा मी जागा झालो. पण दिस इज टू लेट. मी मेलोही असतो त्याच्यात. जगलो हे सौभाग्य. आणि म्हणून तसं नको असेल तर दुसऱ्यांना झटका लागतो याच्यापासून मी शिकलं पाहिजे. माझ्या अवतीभोवती माणसं मरतात आहेत हो. रोज IT इंजिनियर्सना 22व्या वर्षी हार्ट अटॅक्स येतात आहेत. खेळाडूंना धावता धावता अचानक मरून पडतात आहेत. अजून मला कसली वाट बघतोय मी. तर मला जर जगायचं असेल आणि खरं म्हणजे सध्या स्थिती अशी आहे की माणूस 100 वर्षापर्यंत जगू शकतो. जास्तीत जास्त माणूस किती जगू शकतो याचा वैज्ञानिक पुरावा असलेला आहे पुरावा 122 वर्ष. पण ते अतिशय अपवादात्मक म्हणून सोडून देऊ आपण. पण 100 वर्ष माणूस आता जगू शकेल. आता आपल्याला माहीत आहे की रोग का होतात, कशामुळे होतात. आपल्याला हे माहीत आहे की ते कसे टाळता येतील. झाल्यानंतर उपचारही आहे आणि मेडिकल टेक्नॉलॉजी खरंच चमत्कारपूर्ण असे उपाय देतात, ते खरंच आहे. पण त्याच्याशिवाय देखील आपण 100 वर्ष कसं जगू शकावं, तर एक तर हे आपल्याला माहीत आहे. म्हणून पहिली गोष्ट आपण सज्ञ व्हायला पाहिजे. दुसरं आपण स्वस्थ व्हायला पाहिजे. तर जसं तुम्ही म्हणालात की माझे निर्णय जगण्याचे आजूबाजूचं वातावरण जे आहे त्याच्यामधनं माझे निर्णय घडतात. हे अर्ध सत्य आहे. म्हणजे असं आहे की वातावरणामुळे माझे निर्णय घडतात, पण त्याच्यानंतरही शेवटी निर्णय मीच घेतो. आता एकीकडे अख्खी भांडवलशाही फ्रीडम ऑफ चॉईसचे गुणगान करते.
पण रोगिष्ट जगायचं असलं की मी म्हणतो नाही नाही मला चॉईस नाही आहे. जगातल्या म्हणण्यामुळे इन्फ्लुअन्समुळे माझं जगणं ठरते. दोन्ही को एक्झिस्ट नाही करू शकत. म्हणून माझा जर फ्रीडम ऑफ चॉईस आहे आणि तो मला एक्सरसाइज करता आला पाहिजे. त्यालाच गांधी शब्द वापरतात, आत्मानुशासन. माझी सेल्फ विल, मला जगायची इच्छा आहे, मला निरोगी जगायची इच्छा आहे, तर मला काहीतरी. आपण लहानपणी शाळेत जातो, कोणाला शाळा आवडते, कोणाला शाळेचा अभ्यास आवडतो, पण आपण शिकतो की केला पाहिजे अभ्यास. तसंच हे जीवनाचे अभ्यास आहेत, हे आपल्याला नियमित केले पाहिजेत. आता हे सस्टेन्ड करणं कठीण जातं, हे तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. बहुतेकांचा अनुभव असा आहे. त्याच्यासाठी अगदी काही सोपे उपाय असे की ग्रुपमध्ये हे शक्य होतं. पहिला ग्रुप म्हणजे आपलं कुटुंब असतं. कुटुंबातल्या एकाला सणक येते की मी आता उद्यापासून निरोगी जगणार, आणि त्याचं वेगळा आहार काही होत नाही. घरी तोच आहार सगळ्यांसाठी बनतो. सगळ्यांसोबत तो बसला आणि समोर श्रीखंड आहे, मिठाई आहे, अजून काहीतरी आहे, चमचमीत. हा एकटा कसा नकार देणार? सगळेजण जे खातात हाही खाईल. त्यामुळे निरोगी आहार हा एकट्याने करणं मोठं कठीण. योग्याला, संन्यासाला ते शक्य आहे, तो आश्रमात राहतो. कौटुंबिक माणसाला कठीण आहे ते. म्हणून आपण असं मानलं पाहिजे की अख्खं कुटुंब निरोगी राहू शकतं. म्हणून पहिले माझं कुटुंबच पूर्ण निरोगी राहावं. कुटुंबातच आहाराच्या काही परंपरा सुरू करता येतात. कुटुंबातच व्यायामाच्या, योगाच्या काही परंपरा सुरू करता येतात. जर मन शुद्ध आणि स्वच्छ राहायचं असेल तर कुटुंबातच प्रार्थनेची परंपरा सुरू करता येते. कुटुंबातले सगळेजण आजकाल मोबाईलवर व्यस्त असतात. मी आणि माझी पत्नी राणी ट्रेनने येत होतो. एक गमतीशीर दृश्य दक्षिणेतल्या कोणत्यातरी स्टेशनवर पाहिलं. छोटंसं गाव होतं. ट्रेन थांबली. ट्रेन जिथे थांबली, आमच्या ट्रेनच्या खिडकीमधनं प्लॅटफॉर्मवर एका बाकड्यावरती नुकतंच लग्न झालेलं एक ग्रामीण जोडपं बसलेलं होतं. वेशभूषेवरनं कळत होतं की नुकतंच लग्न होऊन येतात. अजून एक पिवळी हळद होती. दोघेही तिथे ट्रेनची वाट बघत बसले होते. लग्न झालेलं जोडपं, दोघेही आपापल्या मोबाईल फोनमध्ये व्यस्त होते. तर नवपरिणीत जोडप्यालाही आपल्या पार्टनरपेक्षा फोन जास्त प्रिय वाटतो. ही आजची अवस्था आहे, वास्तविक अवस्था आहे. तर कुटुंबामध्ये संवाद आणि प्रेम कसा वाढेल? तो वाढला तर सपोर्ट वाढेल. आज दोन्ही नाही आहे. प्रत्येकजण आपापली एकटी लढाई लढतो आहे. तर कुटुंब हे एक पहिले युनिट आहे जिथे आपण अनेक स्वास्थ्याला पूरक गोष्टी सुरू करू शकतो. दुसरा जो आपला ग्रुप असतो, ज्या कुठे आपण राहत असो, मग ते खेडं असेल तर गाव, ते फ्लॅट सिस्टीम असेल तर फ्लॅट सिस्टीम, कॉलनी असेल तर कॉलनी, कंपनी असेल तर कंपनी, माझं ऑर्गनायझेशन, तिथे आरोग्यासाठी काही पूरक गोष्टी मी कशा सुरू करू शकेन? कारण एकट्याला कठीण जातं, हे अगदी खरं आहे. म्हणून गोष्टी ग्रुपमध्ये कराव्या. ग्रुपची निवड वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळी होऊ शकते आणि अंतिम ग्रुप मी म्हणेन अख्खा समाज, अख्खा देश. म्हणून शासनाची काही धोरणं जी आहेत ती त्या अनुकूल असायला पाहिजे. नाहीतर शासनाची धोरणं जर आरोग्याच्या विरोधी असेल आणि मी त्याच्याविरुद्ध एकटी लढाई विषम होते. म्हणून एकट्या माणसाचा संकल्प टिकून राहण्यासाठी त्याने पहिले तर ज्ञान पाहिजे, सज्ञ व्हायला पाहिजे, माहिती मिळवून. दुसरं संकल्प पाहिजे स्वतःचा की आरोग्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच. टिळक नुसतं एवढं नाही म्हणाले की जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. तो संकल्प पाहिजे. फ्रीडम ऑफ चॉईस आपण म्हणतो, ते स्वातंत्र्य मला लागू करता आलं पाहिजे. आणि हे शक्य झालं तर कुटुंबात आणि ग्रुपमध्ये पूर्ण हे वातावरण निर्माण करावं. आणि ज्याला अजून पुढे जायचं आहे त्याने असं म्हणावं की शासकीय धोरणं मी बदलवेन. पब्लिक स्मोकिंग होऊ नये, हे अतिशय चांगलं धोरण शासनाने केलेलं आहे. आणि आता आपण ट्रेनमध्ये वगैरे आपल्याला पब्लिक स्मोकिंग दिसत नाही. अशी काही चांगली शासकीय धोरणं आहेत, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. त्याचं आचरण समाजात होईल याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि नवी धोरणं, नवे नॉर्म्स माझ्या गावापुरती, माझ्या शहरापुरती, शेवटी देशापुरती कशी लागू पडतील? या सगळ्याची वेगवेगळी उदाहरणं तुमच्या पुस्तकात आहेत. तुम्ही जसा हृदयरोगाचा उल्लेख केलाय तसं पुस्तकातही दुसरा आजार जो आहे, नवा आजार, तो कॅन्सर आहे. एक आजार जो स्वचुकीमुळे होणारा कॅन्सर, त्याच्यामध्ये धूम्रपान असेल, मद्यपान असेल. पण दुसरा जो कॅन्सर होताना दिसतो आजूबाजूला, तो भोवतालामुळं होताना दिसतो. की मला फूड पोल्युशन आहे, मला लाईट पोल्युशन आहे, मला नॉईज पोल्युशन आहे, मी काय खातोय त्याच्यातनं
कॅन्सरेटिक काय जातंय ते मला कळत नाही आणि आजूबाजूला वेगवेगळे कॅन्सर होताना दिसतात. टेक्निकली नॉन ड्रिंकर, नॉन स्मोकर माणसांनाही कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढतंय असं वेगवेगळे अभ्यास सांगतात. ह्याला भवतालामुळं माझ्या आरोग्यावरती जो आघात होतोय, विशेषतः कॅन्सरसारखे आजार, यांना कसं फेस करा? आपण जे अन्न आज खातो त्याच्यामध्ये किती पेस्टिसाइड्स आहेत आपल्याला माहीत नाही. हो. आपण बाजारातनं एक चमचमीत दिसणारं चकचकीत चकाकणारं ॲपल विकत आणतो. वरती वॅक्सचं ग्लॉसिंग असतं आणि त्याच्या आतमध्ये अँटी फंगल इन्सेक्टिसाइड्स असतात. ते आपण खातो. त्याची साल जरी तुम्ही काढली तरी ते त्याच्याहून जास्त खोलवर गेलेले फंगिसाइड असतात. तर हे तुम्ही एक साधं उदाहरण दिलं. हो. पण आपण कन्झ्युम करत असलेल्या बहुतेक गोष्टीमध्ये कोणत्या ना कोणत्या अशा प्रकारचे कार्सिनोजेनिक म्हणा किंवा इतर रोग निर्माण करणारे पदार्थ असू शकतात. हो. दूध आपण घेतो बाजारातनं, पण युरियापासून देखील दूध बनत आहे. तुम्ही सिंथेटिक दूध तर पित नाही, माहीत नाही आपल्याला. एक उपाय त्याचा असा खरं म्हणजे, कारण माझं सगळं अन्न मी स्वतः उत्पादन करेन हे तर काही व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. हो. पण अनेक जागी पाश्चिमात्य समाजामध्ये किंवा काही भारतात बेंगलोर वगैरे सारख्या शहरामध्ये की उत्पादकांसोबत उपभोक्त्यांचे छोटे छोटे ग्रुप बनले की मी सरळ शेतकऱ्याकडनं माल विकत घ्या आणि मी सहज संध्याकाळी भेट द्यायलाही त्याच्या शेताच्या फार्मवर जाईल आणि तो पेस्टिसाइड्स वापरत नाही, त्याच्या शेतीच्या उत्पादनामध्ये कोणतेच केमिकल वापरले जात नाही याची खात्री करेन आणि मग मी त्याचाच माल घेईन. मी अशा माणसापासून डायरेक्टली दूध घेईन की जो मला अगदी शुद्ध दूध देईल. उत्पादन करणारा म्हणजे माझ्या अन्नाचं उत्पादन करणारा आणि त्याचा उपभोग करणारा म्हणजे मी, या दोघांचा डायरेक्ट अनुबंध जर निर्माण करता आला तर मधल्या सगळ्या मिडल एजन्सींना आपण मग टाळू शकतो. कारण ही प्रॉफिट मार्जिन या मधल्या मिडल एजन्सीज कमावतात आणि त्यासाठी ते काय करतील याचा भरोसा नाही. आपण जे नूडल्स खातो त्याच्यामध्ये MSG नावाचा पदार्थ असतो. MSGमुळे हळूहळू माणसाला त्याची इतकी आवड लागते की त्याचं जणू काही व्यसनसारखं होतं. तर आता MSG मला नको, तर मला बाजारात नूडल्स नाही वापरायला पाहिजे. आता मी काही असं नाही म्हणणार की पूर्वी बाया घरी शेवया बनवायच्या, तसं आजच्या गृहिणीला कठीण आहे ते. पण मग अशा कोणत्या स्त्रियांच्या गटासोबत मी संबंध जोडू शकतो की त्या स्त्रियांच्या गटाकडनं मी सरळ डायरेक्टली शेवया विकत घेईन की त्याच्यामध्ये MSG नाही टाकलेलं राहणार. तर एक तर हे शक्य आहे का बघावं. प्रत्येकाला शक्य नाही होणार, 100% शक्य नाही होणार, पण 50% तरी करता येतं का? तर मी जे आहार घेतो ते उत्पादकापासनं आणखी केमिकली पोल्युटेड नाही हे मला करता येईल का, नंबर 1. दुसरं, आता असं आहे बघा की काही चॉईसेस आपण जे करतो त्याचे काही कॉन्सिक्वेन्सेस आहेत. मी जर अशा शहरामध्ये आणि अशा वस्तीमध्ये राहण्याचा आग्रह धरला की जिथे अत्यंत पोल्युशन आहे, आता माझ्या करिअरसाठी ते सोयीचं आहे म्हणून मला तशा शहरात राहावं लागतं. पण याचाच अर्थ मला त्याची किंमत द्यावी लागते की मला कॅन्सर होणार किंवा पोल्युशनमुळे मला दमा आणि ब्रॉन्कायटिस होणार. तर आता प्रत्येक गोष्टीची किंमत आहे, ते आपल्याला कळतं. आपण एवढे हुशार आहोत की आपल्याला कळतं की प्रत्येक गोष्टीची, पण इथे आहे किमतीची लेबलं सरळ लावलेली नाही आहे. की तुम्ही या शहरामध्ये, बराक ओबामा दिल्लीमध्ये आले, 3 दिवस राहिले. दिल्लीमधलं पोल्युशन कुप्रसिद्ध आहे. US त्यांच्या वैद्यकीय शास्त्रज्ञांनी हिशोब लावला की दिल्लीमध्ये 3 दिवस राहिल्यामुळे ओबामाचे आयुष्य 7 दिवसाने कमी झालं. जो दिल्लीमध्ये कायमच राहतो त्याचं काय होईल? पण जो दिल्लीमध्ये राहण्याचा निर्णय घेतो तो चॉईस करतोय, तो आपल्या आरोग्याची आणि आयुष्याची किंमत मोजतो आहे. तर असे काही चॉईसेस मग आपल्याला, हे कठीण चॉईसेस आहेत. तुम्हाला जर मी म्हटलं पुणे सोडा, पुण्यात फार जास्त ट्रॅफिक जॅम आहे, फार जास्त पोल्युशन आहे, तुम्हाला शक्य नाही होणार. पण मग त्याची किंमत काही प्रमाणात द्यावी लागते. आता त्यातल्या त्यात तुम्ही हे करू शकता की किंमत द्यावी लागते, पण ती किंमत मी कमी कशी देईन? तर मी पुण्यात अशी वस्ती निवडेन की जिथे पोल्युशन कमी आहे. किंवा ट्रॅफिक जॅमच्या ऐवजी मी सायकल चालवू शकतो का? तर ट्रॅफिक जॅममध्ये मी अटकत नाही. काही आपले छोटे छोटे उपाय आपल्याला शोधावे लागतात. हॉलंडमध्ये ॲम्स्टरडॅम नावाचं शहर आहे. ॲम्स्टरडॅममध्ये, हॉलंड हा देश असा आहे की जिथे खूप मोठ्या प्रमाणात सायकल वापरण्यात येतात.
सायकल चोरी व्हायला लागल्या. हम्म. म्हणजे कसे एका प्रश्नात तर दुसरा प्रश्न निर्माण होतो. पण ॲम्स्टरडॅमचं मोठे लोक हुशार. त्यांनी काय केलं, या चोरीवरती खर्च करत बसा, पोलिसावर खर्च करा, कोर्टावर खर्च करा, चोराला जेलमध्ये टाका, म्हणजे पुन्हा त्याला खाऊ घाला. हे भानगड कशाला? ॲम्स्टरडॅममध्ये त्यांनी 4,000 सायकली जागोजागी फ्री ठेवून दिल्या. जा, घेऊन जा. कोण चोरी करणार आहे? तर कधी-कधी अगदी अशा वेगळ्या प्रकारच्या उपायांनी प्रश्न सोडवता येतो. म्हणून म्हणालो, की ट्रॅफिक जॅमचा प्रश्न तुम्ही एकटे नाही सोडवू शकत. पण तुम्ही समजा कारच्या ऐवजी सायकलवर शिफ्ट झाला, तर ट्रॅफिक जॅमचा प्रश्न, कारण त्या ट्रॅफिक जॅममधनं सायकल जाऊ शकते. तर मला माझ्या जीवनाचे अनेक चॉईसेस असे करावे लागतील, की जिथे मला कॅन्सर होण्याचा धोका, हृदयरोग होण्याचा धोका शून्य जरी नाही करता आला, तरी मला तो कमीत कमी कसा करता येईल? ते काही प्रमाणात माझ्या हातात आहे. जेव्हा मी म्हणतो, की हे माझ्या हातात नाही, तेव्हा वस्तुतः मी स्वतःला निर्बल करत असतो. माझ्या हातात ते असतं. पण मला दुसरं कसलं तरी आकर्षण वाटतं. मग ते काही असेल, करिअर असेल, की दुसरं शहराचे आकर्षणं असतील, पण ते मी स्वीकारतो. कारण मला असं वाटतं, की ही जी आयुष्य कमी होण्याची, कॅन्सर होण्याचा धोका आहे दुसऱ्या कोणाला तरी. हा धोका मला आहे आणि मला होईल हे त्याच दिवशी मला कळतं, ज्या दिवशी मला तो ॲक्चुअली होतो. बाय दॅट टाईम इट इज टू लेट. तर माणूस जर बुद्धिवान प्राणी आहे आणि तो अवतीभोवती बघतो, की इतरांना काय होत आहे, तर त्यातनं आपण शिकावं आणि त्या शिकण्यातनं आपण आपले योग्य निर्णय घ्यावे. एवढी सक्षमता माणसामध्ये यायला पाहिजे. आपला परिसर आपल्यावरती बंबाळ होणारे माहिती किंवा डिसइन्फॉर्मेशन ते घेऊ देत नाही. म्हणून आपल्याला चांगल्या माहितीचं देखील निर्माण केलं पाहिजे, शास्त्र निर्माण केलं पाहिजे. ती माहिती पसरवली पाहिजे आणि त्या माहितीच्या आधारे आपण आपले योग्य निर्णय घेतले पाहिजे. Investments in debt securities, municipal debt securities, securitized debt instruments are subject to risks, including delay and/or default in payment. Read all the offer related documents carefully.